माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं, परंतु तिच्या दुसऱ्या एका मुलावरती प्रेम असल्यामुळे लग्नाच्या दिवशी ती भरमंडपातून पळून गेली आणि मी मात्र माझ्या बाबांची इज्जत वाचावी म्हणून तिच्या जागेवरती लग्न करण्यासाठी तयार झाले. माझं लग्न झालं घरंदाज घरामध्ये. माझं लग्न झालं होतं. सगळी माणसंही खूप श्रीमंत घरातील वाटत होती. माझ्या नवऱ्याला 2 भाऊ होते आणि एक असं आहे की आमचं कुटुंब होतं. परंतु माझा नवरा आणि माझ्या नवऱ्याचे दोन्ही भाऊ मिळून आणि सोबतीला त्यांच्या बायका हे सर्व मिळून माझ्या सासूबाईंची खूप धुलाई करत असायचे. मला समजत नव्हतं का हे सगळे लोक माझ्या सासूबाईंना इतकं का छळत आहे. स्वतः जन्म दिलेली 3 मुलं आणि एक नाही तर 3 मुलं सासूबाई सोबत तितकंच वाईट वागतात हे माझ्यासाठी सगळं काही खूप विचित्र होतं. कोणती मुलं स्वतःच्या आईवडिलांसोबत इतकं खालच्या लेवलचं वागतात का? आईला मारतात का? जन्मदात्या आईला जर मुलांनी मारलं तर काय इज्जत राहते त्या आईची? आणि त्या आईच्या मनाचं कोणी विचार करतं का? तर मित्रांनो, ते 3 मुलं स्वतःच्या आईला का मारत होती हे आपण कथेमध्ये जाणून घेऊया. माझं नाव निशा आहे. माझी मोठी बहीण मितालीसाठी आज खूप चांगल्या आणि श्रीमंत घरातून एक चांगलं स्थळ आलं होतं. त्यांना 3 मुलं होती. त्यातून सर्वात लहान मुलांसाठी हे स्थळ आलं होतं. बाकी दोघांचे तर लग्न आधीच झाले होते आणि त्यांच्याच घरात त्यांची आई सुद्धा होती. माझ्या बहिणीने ह्या लग्नासाठी होकार दिला, पण ती खूप टेन्शनमध्ये होती. या स्थळासाठी आमच्या घरातून कुठूनच नकार नव्हता. तिने जर नकार दिला असता तरी माझ्या वडिलांनी तिचे लग्न जबरदस्ती करून त्याच मुलाशी दिले असते. कारण पहिल्या दोघी बहिणींचे असंच झालं होतं. पण आता मितालीसाठी जास्त चिंतेत पडली होती. मी घरात सगळ्यात लहान होती, पण तरी मला सगळ्यांची खूप काळजी असायची. मी तिला तिच्याच चिंतेत राहण्याचे कारण पुन्हा पुन्हा विचारत होती, पण तिने मला काहीच सांगितले नाही. लग्नाच्या दिवशी जेव्हा ती तिच्या रूममध्ये तिला उठवण्यासाठी गेली तेव्हा मी पाहिले की अंथरुणात झोपली होती. मी तिला म्हणाले की ताई, आज तरी लवकर उठ, आज तुझं लग्न आहे. पण मला मोठाच धक्का बसला, कारण ती तिच्या अंथरुणात नव्हती. तिने अशा ठेवल्या उशा होत्या की जसं कोणी तिथे झोपलेलंच आहे. याचा अर्थ असा की ती रात्रीच घरातून पळून गेली होती. लग्नाची पूर्णपणे तयारी झाली होती आणि वरातीचा आम्हाला फोन देखील आला होता की आम्ही 2:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचणार आहोत. पण इथे तर नवरीच गायब होती. माझ्या आईवडिलांची परिसरात चांगली इज्जत होती. देवाने त्यांना 4 मुली दिल्या होत्या, परंतु त्यांनी देवाला कधीच तक्रार नाही केली की मला 4 मुली का दिल्या, तुम्ही मुलगा का नाही दिला. आम्ही नेहमीच आमच्या आईवडिलांचा खूप आदर सन्मान करत होतो. देव जाणे माझी बहीण का म्हणून आज घरातून पळून गेली. ती आमच्यासाठी एक चिठ्ठी सोडून गेली होती. त्यात असे लिहिले होते की मी माझ्या पसंतीच्या मुलासोबत पळून जाऊन लग्न करत आहे. हे वाचून माझे आईवडील खूप चिंतित झाले. माझे आईवडील खूप टेन्शनमध्ये आले. त्यांनी असे ठरवले की तिच्या जागी नवरी म्हणून मला बसवावे. पण मी जरी नवरी म्हणून तयार झाले असते तरी मुलाकडच्या लोकांनी ही गोष्ट मान्य केली असती का? ते तर मितालीलाच पसंत करून गेले होते ना. पण वराच्या यायच्या आधीच मला नवरी बनवून मंडपात बसवण्यात आले. हे सगळं काही नॉर्मल होतं. माझ्या आईने मुलाच्या आईला बोलावून घेतलं. आईने त्यांना सर्व काही खरी घटना परिस्थिती सांगितली आणि त्यांच्या पाया पडू लागली. आम्हाला माफ करा, आम्ही खूप मजबूर झालो आहोत. आम्ही थोडी तरी इज्जत ठेवा. आमच्या लहान मुलीची तुमच्या मुलाचे लग्न करण्यास मंजुरी द्या. जर वरात येथून परत गेली तर आमची खूप बदनामी होईल. माझ्या बहिणीची सासू खूप चांगली बाई होती. तिने माझ्या आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि साहस देत म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका, यात तुमची काहीच चूक नाही.
जे काही झाले आहे ते तुमच्या मुलीने केले आहे, त्यात तुमची काहीच चूक नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही तुमच्या लहान मुलीला सून म्हणून स्वीकारू नक्कीच. मी माझ्या मुलाला तसं समजावून देखील. आणि त्याच वेळी त्यांनी जाऊन त्यांच्या मुलाला सर्व काही हकीकत सांगितली आणि आमचे लग्न झालं. माझी बिदाई पण खूप घाईत करण्यात आली. जास्त उशीर होणार नाही आणि लोकांना काही बोलण्याची संधी मिळणार नाही. माझ्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमची लाज राखली. आमची मुलगी कायम तुमची सेवा करणार. पण मी त्या क्षणी ठरवले की ज्या बाईने माझ्या घराची इज्जत वाचवली, मी नेहमीच तिच्याशी चांगली वागणार. मी त्या घरात त्यांच्या लहान मुलाची सून म्हणून गेली होती आणि त्यांचे त्यांच्या लहान मुलावर खूप जीवापाड प्रेम होते. त्या मला म्हणाल्या की काळजी करू नकोस, माझ्या दोन्ही मोठ्या सुना खूप विचित्र आहेत. मी माझ्या पसंतीनेच त्यांना या घरात घेऊन आले होते, पण काही दिवसातच त्यांनी त्यांचे रंग दाखवले. तू त्यांच्या काही गोष्टी मनावर घेऊ नकोस. एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे. आता हे घर तुझे आहे. आई, मी माझ्या आई वडिलांसाठी आणि बहिणीसाठी खूप चिंतित होते, पण आता माझे लग्न झाले होते. माझा संसार सुरू झाला होता. मला कल्पनाही नव्हती की मी माझ्या बहिणीच्या जागेवर माझे लग्न होईल. मला वाटले की माझी बहीण स्वतःहून पळून गेली आहे आणि मला या संकटात टाकून गेली आहे. पण असं नव्हतं. ती स्वतःच दुर्दैवी होती. इतक्या चांगल्या स्थळाला लात मारून घर सोडून निघून गेली होती. कोणत्या महालात गेली असेल, परंतु तिचे नातेवाईक ही गोष्ट कधीच विसरणार नाही की पळून आलेली आहे. उद्या जर तिला मुलगी झाली तर सगळे तिला हेच म्हणणार की तुझी आई पळून आलेली आहे आमच्या घरात. परंतु घरातून पळून गेलेल्या मुली ह्या गोष्टीचा कधीच विचार का नाही करत? छोटीशी गोष्ट कोणाला का नाही कळत? माझी सासू खूप चांगली होती. म्हणतात ना की जे देवाला घाबरतात ते लोक कधीच कुणाचं वाईट करत नाही. वाईट व्यक्ती तोच असतो जो देवाला पूर्णपणे विसरलेला असतो. माझी सासू पूर्ण दिवस देवाचा नामजप करत असायची. त्यांना पाहून माझ्या मनाला खूप शांतता वाटायची, समाधान मिळायचं. या घरात माझी एक गोष्ट लक्षात आली होती की माझ्या सासूबाईंना ह्या घरात काहीच इज्जत नाही. कोणतेही काम करताना त्यांना कोणीच काही विचारत नव्हते. एवढेच नाही तर त्यांची मुले त्यांच्याशी नीट वागत बोलतही नव्हते. त्यांना शुगरचा त्रास होता, पण तरीही त्यांची कोणीही काळजी घेत नव्हतं. आज खरं जेवणासाठी राजमा राईस बनवला होता मी. त्यांना म्हटलं की तुमच्या तब्येतीसाठी राईस खाणं योग्य नाही. तुमच्यासाठी वेगळं जेवण काही बनवू का? त्या म्हणाल्या की नको, मला सवय आहे. जे घरात बनतं तेच मी खाते. राईस खाल्ल्याने माझी शुगर थोडी वाढेल हे मला माहीत आहे, पण मला कोणालाही त्रास द्यायला अजिबात आवडत नाही. मी बोलले की मी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी भाजी पोळी बनवून देते, तुम्ही काळजी करू नका. पोळी भाजी बनवायला थोडा उशीर झाला. तेवढाच माझा नवरा घरी आला. तो त्याच्या रूममध्ये गेला, पण मी मात्र त्याच्या मागे गेली नाही. त्याने मला आधीच सांगून ठेवलं होतं की मी जसा घरात येईल तशी तू रूममध्ये पण ये. मी त्याला म्हटलं की मी आईसाठी भाजी पोळीचं जेवण बनवत आहे. एवढ्या छोट्या गोष्टीवरून त्याला खूप राग आला आणि तो रागातच म्हणाला की तू मला आल्यावर एक ग्लास पाणी सुद्धा विचारले नाही. मला येऊन अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे आणि माझ्यासाठी लवकर जेवून घे. हे मी बोलले की मी तर तुमच्या आईची सेवाच करत होती, तुम्हाला तर खूप आनंद व्हायला हवा. त्यावर माझा नवरा म्हणाला की त्याची काहीच आवश्यकता नाही. माझ्या आईची सेवा माझ्या वहिनींनी कधीच केली नाही. तू जर ही जबाबदारी घेतली तर तुला कायमच ती जबाबदारी तुझ्या अंगावरती घ्यावी लागेल आणि पार पाडावी लागेल. तू जर माझा वेळ माझ्या आईला देशील तर मी खुश राहणार नाही. मी खूप हैराण झाले होते की त्यांची सेवा कोणाला तरी करावीच लागणार ना. तो म्हणाला की तू माझ्या आईला सोडून दे, ही तिचं काम स्वतः करून घेईल.
तिच्याकडे भरपूर पैसा आहे. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण तरीही मी माझ्या सासूची सेवा करत होती, कारण मी ही गोष्ट विसरू शकत नव्हते की त्यांनी आमच्यावर खूप उपकार केले होते. जर त्यांनी आमच्या त्यावेळी लाज राखली नसती तर आमची आज सगळीकडे बदनामी झाली असती. हे लोक दुसऱ्या शहरात राहत होते, त्यामुळेच माझ्या कोणत्याच नातेवाईकांना माहीत नाही पडलं की माझ्या बहिणीच्या जागेवर माझं लग्न झालेलं आहे. सगळे नातेवाईक जसं असं समजत होते की माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे आणि मी माझ्या वडिलांच्या मित्र सुरेश अंकलच्या घरी राहत आहे. माझ्या आईवडिलांनी सगळ्यांना हे सांगून ठेवलं होतं की माझी बहीण आणि तिचे मिस्टर दोघेही परदेशात राहतात आणि माझे लग्न सुरेश काकांच्या मुलाशी झाले आहे. माझे आईवडील त्यांची इज्जत वाचवण्यासाठी बरेच दिवस हेच खोटं बोलत होते, कारण त्यांना समाजात राहायचे होते. हिवाळ्याचे दिवस आले आणि माझ्या सासूने सगळ्यांना कपडे घेण्यासाठी पैसे दिले. मला दिले, पण मी नकार दिला. मी म्हणाले की माझं आत्ताच लग्न करून आले आहे, माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत. त्यावर माझी जाऊबाई म्हणाली की तुझ्या वाट्याचे पैसे आम्हाला दे. त्या गोष्टीवर ते हसू लागले. त्यावर माझी सासू म्हणाली की काहीच हरकत नाही, हे पैसे निशाचे आहेत. तिला जेव्हा लागतील तेव्हा ती माझ्याकडून घेईल, हे माझ्याकडे सुरक्षित राहतील. यावर माझी जाऊबाई म्हणाली की तुमच्याकडे जर भरपूर काही पैसे पडलेले आहेत, पण ते सुरक्षित आहे का? एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. माझ्या दोन्ही जाऊबाई माझ्या सासूशी व्यवस्थितपणे कधीच बोलत नव्हत्या. त्यावर मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की आई, तुम्ही या सर्वांना असं बोलून ऐकून का घेतात? त्यावर तुम्ही प्रत्युत्तर का देत नाही? त्या म्हणाल्या की मला प्रत्युत्तर द्यायची अजिबात सवय नाही. त्यांचं भाग्य म्हणावं की माझे पती त्यांच्या लग्नाच्या आधीच हे जग सोडून निघून गेले, नाहीतर त्यांनी यांना वठणीवर आणलेच असते. ते खूप सक्त होते. खूप शिस्तीचं वातावरण त्यांना लागत होतं. संपूर्ण आयुष्य पैसे कमावण्यात घालवले आणि जेव्हा सुखाचे दिवस, बसून खाण्याचे दिवस आले, त्यावेळी मात्र ते हे जग सोडून निघून गेले. म्हणूनच तर माझी मुलं बिघडलेली आहेत आणि ते माझं काहीच ऐकून घेत नाही. पण एक गोष्ट होती की माझ्या दोघी जाऊबाईंना मुलं नव्हती. त्यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली होती. मी माझ्या नवऱ्याला लपवून माझ्या सासूबाईची सेवा करत राहिली. पण मनात भीती हीच होती की त्याला जर कळालं तर एके दिवशी तो अचानक घरात आला आणि मी तेव्हा माझ्या सासूचे पाय दाबत होती. माझ्या सासूने म्हटलं मला की तू तुझ्या रूममध्ये लवकर जा, नाहीतर तो तुझ्यावर रागवेल. मी पटकन रूममध्ये गेली आणि तो मला म्हणाला की तू एवढी इच्छा लाग दिसत नाही जेवढी आहेस. मी म्हणाले याचा अर्थ काय? त्यावर तो म्हणाला की तुला तेही माहीत आहे की माझी आई एकटी या सर्व इस्टेटीची मालकीण आहे आणि लवकरच आपला वारीस जाहीर करणार आहे. मला खूप आश्चर्य वाटले. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की असं काहीच नाही. मी त्याला म्हणाले की तुम्हाला माहीत आहे का त्यांनी आमच्यावर किती उपकार केले आहेत? तो म्हणाला की पण यात तुझी काहीच चूक नव्हती ना. त्यावर मला असे वाटले की त्याला एवढे तरी कळेल की आता यात माझी काहीच चूक नाही. मला दोषी असं वाटत होतं की प्रत्येक गोष्टीसाठी मला दोषी ठरवणार. माझ्या बहिणीचा आत्तापर्यंत एकही फोन आला नाही, ना तिने आमच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला, ना तिने आमच्याशी काही संपर्क ठेवला होता. एके दिवशी माझ्या मोठ्याने रूममधून भांडणाचा आवाज येत होता. माझा नवराही झोपेतून उठलाय. तो म्हणाला की यांचे रोजचेच भांडण आहे. दुसऱ्या दिवशी तिघे भाऊ सोबत बसले आणि मला चहा बनवण्यासाठी सांगितला. मी चहा बनवून घेऊन आली. तेव्हा मी ऐकले की ते सगळेजण घराच्या वारसाबद्दलच बोलत होते. संध्याकाळी ते सर्वजण माझ्या सासूच्या रूममध्ये गेले आणि त्यांच्याशी वाद घालू लागले. असं वाटत होतं की जणू ते त्यांच्या आईला मारणारच. माझी सासू म्हणाली की मी एवढ्यात काही मरणार नाही की तुम्हाला वारीस बनवण्यासाठी एवढी घाई झाली आहे.
तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? सगळ्यांचंच एकच म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सगळी प्रॉपर्टीची हिस्से वाटणी करून द्यावी, नाहीतर पुढे जाऊन खूप वादविवाद होतील. आता जर हिस्से वाटणी केली तर पुढे जाऊन भांडणं होणार नाहीत. आमचे वडील असते तर त्यांनी हेच केलं असतं. त्यावर सासूबाई म्हणाल्या की जर तुमचे वडील जिवंत असते तर त्यांनी तुम्हाला आधीच थोबाडीत मारली असती आणि मग नंतर ते म्हणाले असते की अजून तुमची आई जिवंत आहे आणि तुम्हाला तुमचा हिस्सा वाटण्याची पडलेली आहे. हे घर मी चालवत आहे, सगळं काही माझ्या पैशाने होत आहे. तुम्ही आजपर्यंत ह्या घरात एकही रुपया खर्च केलेला नाही. आधी 20,000 रुपयात हे घर चालत होतं, आता 30,000ही कमी पडतात. माझी सासू एक सुरक्षित स्त्री होती. ती असं बोलताच सगळे गप्प झाले. मी काही बोलणार त्याआधीच माझा नवरा मला म्हणाला की तू यात काही बोलण्याची आवश्यकता नाही. माझ्या वहिनी बघतात, प्रत्येक गोष्ट त्यांच्या नवऱ्याची साथ देतात आणि तू एक आहे की तू माझ्या आईची नोकरानी बनून बसली आहे. मला असं वाटतं की तुझी बहीण तुझ्यापेक्षा जास्त समजदार होती. आम्ही या गोष्टीवरून एकमेकांसोबत खूप वाद घातला. हळूहळू घरातील भांडणं वाढू लागली होती. ते मुद्दामच आपल्या आईला त्रास देत होते की जेणेकरून त्या कंटाळून हिस्से वाटणी करून देतील. परंतु माझी सासू म्हणाली की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे अशक्य आहे. मला तर असं वाटत होतं की तुम्हाला काहीच देऊ नये. तुमची एवढीच लायकी नाही. सर्व काही माझ्या पतीने बनवलेलं आहे, माझ्या नवऱ्याने कष्ट करून मिळवलेलं आहे. तुम्हाला घर मिळाले, सगळ्या गोष्टी मिळत आहे, त्यातच तुम्ही खूप खुश राहा. त्या म्हणाल्या की मला असं वाटतं की सगळी इस्टेट प्रॉपर्टी एखाद्या अनाथ आश्रमाला दान द्यावी. सासू खूप टेन्शनमध्ये राहत होती. माणूस आपल्या मुलांसाठी किती त्रास सहन करतो. जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत फक्त आपल्या मुलांचाच विचार करत असतो. त्या म्हणाल्या की मी तिन्ही मुलांची आई आहे, पण मला या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे आणि मुलांनी तिकडे प्लॅन केला होता की आपण कागदपत्र तयार करून ठेवा आणि आईच्या सह्या जागेवर तिचा अंगठा घेऊन आणि तिला कळवणारही नाही. पण ही गोष्ट माझ्या सासूने ऐकली होती. यावर तिने आपल्या तिघा मुलांना खूप काही ऐकवल्याने रडून रडून ती बेशुद्ध पडली. तिला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं की माझी मुलं एवढ्या खालच्या लेवलपर्यंत जातील याचा तिने कधीच विचारही केला नव्हता. त्यांच्या बायका रात्रंदिवस त्यांच्याशी भांडत होत्या आणि माझे पतीही त्यांची गोष्ट ऐकत होते. माझे सासू सासरे कधीच कोणत्या सुनेशी वाईट वागली नव्हती, तरीही सगळे त्यांच्या विरोधात होते. हे पाहून मला खूप वाईट वाटत होते. एके दिवशी घरात खूप मोठं भांडण झाले. सगळ्यांनी आपली हद्दपार केली होती. आज तर घरी मुलांनी आपल्या आईवर हात उचलला होता. माझ्या तर डोळ्यांमधून अश्रू आले होते, कारण माझ्या सासूची तब्येत खूपच बिघडलेली होती. जेव्हा मी त्यांची तब्येत विचारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जात होते तर त्यांनी रूम आतून पॅक केली होती. मला वाटले की त्या खूप दुःखी आहे, म्हणून मी तेथून निघून गेली. तेव्हापासून त्यांना हे कळले होते की माझे मुलं एवढी हद्दपार करतील. तेव्हापासून त्या खूप दुःखी होत्या. त्यांना माझ्याशिवाय कोणावरही विश्वास नव्हता. एके दिवशी माझा नवरा मला म्हणाला की माझी आई तुझ्यावर खूप विश्वास ठेवते, त्यामुळे तू जेवणात तिला बेशुद्धीचं औषध दे, म्हणजे आम्हाला कागदपत्रांवर तिचा अंगठा घेता येईल किंवा सह्या घेता येईल. मी म्हणाले की मी असं अजिबात करणार नाही. माझा नवरा म्हणाला की यात तुझाच फायदा आहे. माझ्या भावांच्या बायका त्यांना प्रत्येक कामात मदत करतात. माझं नशीबच फुटकं की तू मला भेटलीस. बस कर आता हा दिखावा, आम्हाला दाखवू नकोस. कधीच कोणत्या सासू सुनेची मैत्री होऊ शकत नाही आणि सून कधीच आपल्या सासूला जीव लावत नाही. आधी त्यांनी मला प्रेमाने समजवले, पण नंतर ते मला धमकावू लागले की मी तुला घटस्फोट देणार. मी त्यांना सांगितले की मी तुमच्यासारख्या माणसासोबत मलाही राहायचं नाही. जो व्यक्ती आपल्या आईसोबत विश्वासघात करू शकतो तो उद्या आपल्या बायकोसोबत देखील विश्वासघात का करू शकत नाही. त्यावर त्याने मला एक गालावर मुस्काटात मारली आणि ते मारलं जेवण माझ्या सासूने पाहिलं. त्यावर त्या मला म्हणाल्या की तुझ्या गालावर काय झालं आहे. मी त्यांना सांगितले
की मी काल पडले होते. त्यावर त्या मला म्हणाल्या की आता मी 75 वर्षाची आहे आणि मला माहीत आहे की तुला हे पडण्याचे वय नाही आहे. तुला तुझ्या नवऱ्याने मारलेले आहे. आता खरं सांग काय झालं. त्यावर ती म्हणाली की काही नाही. मी त्यांना खरी गोष्ट सांगितली नाही, पण त्यांना सर्व काही समजले होते. मला पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. परंतु माझ्या सासूबाई मला सांगत होता, अगं निशा, माझी मजबुरी आहे की सगळी प्रॉपर्टी मी माझ्या मुलांच्या नावावर आत्ताच करू शकत नाही, कारण माझी दोन्ही मोठी मुलं तर खूप स्वार्थी वृत्तीची आहे. परंतु माझा लहान मुलगा तसा नव्हता, परंतु तोही आता त्यांच्यासारखाच वागायला लागला आहे. ते फक्त आणि फक्त माझ्या प्रॉपर्टीवरती प्रेम करतात. जर मी त्यांना प्रॉपर्टी सगळी देऊन टाकली तर ते फिरकवूनही माझ्याकडे पाहणार नाही. म्हणूनच मी माझी प्रॉपर्टी लगेच त्यांच्या नावावरती करणार नाही आणि तसंही मी गेल्यानंतर त्यांच्याच नावावरती उतरणार आहे. परंतु त्या लोकांना इतकाही दम नव्हता, कारण माझी तिन्ही मुलं फक्त आणि फक्त पैशासाठीच हापापलेली आहे. असं म्हणून सासूबाई तिथून निघून जातात. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात आणि एके दिवशी अचानक मला गाढ झोप लागली. पण अर्ध्या रात्री माझ्या सासूबाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकून माझी झोप उडाली आणि मी पळतच त्यांच्या रूममध्ये गेली. मी पाहिलं तर तिने माझ्या 2 जेठानी आणि ते भाऊ होते. समोर दृश्य पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता काय होणार आहे. मी जोरजोरात रडू लागले, कारण त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांनी वारसनाम्यावर आपल्या आईच्या सह्या घेतल्या होत्या आणि आपल्या आईच्या पायांवर मारून मारून तिला घराच्या बाहेर हाकलवून लावले होते. सकाळ झाली पण माझ्या सासूबाई घरात नव्हत्या. दरवाजा उघडला होता. बाहेरच्या अंगणात त्यांना ओढून घेऊन जाण्याचे निशाणे उमटलेले होते. तिघेही भाऊ खूप खुश दिसत होते. त्यांना खूप आनंद झाला होता, कारण प्रॉपर्टीचे सर्व पेपर त्यांच्या हाती आले होते. जेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या आईसोबत खूप वाईट वागलात, देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे ऐकून माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ माझ्या नवऱ्याला म्हणाले, आता तुझ्याकडे भरपूर इस्टेट आहे. तिच्यासारख्या 10 बायका तुला मिळून जातील. मी तर म्हणतो की आत्ताच हिला घराबाहेर हाकलून दे, नाहीतर ही सगळ्यांना सांगेल. मला खूप काही बोलायचं होतं, पण त्यावेळी मला एकच डोक्यात होतं की माझ्या सासूबाईंची मदत मला करायची आहे, जिच्यासोबत या सगळ्यांनी खूप वाईट वागलं होतं. इस्टेट प्रॉपर्टीच्या नावावर आपलं नाव करून तिला घराबाहेर फेकलं होतं. मी तेव्हाच घराबाहेर निघाले, पण त्याआधी त्यांना म्हणाले की तुम्ही जे कृत्य केलं आहे त्याची शिक्षा देव तुम्हाला नक्कीच देणार आहे. ते मला म्हणाले की डोळे उघडून नीट बघ, आमच्या हातात आता लाखोंची प्रॉपर्टी आहे. माझा नवरा मला म्हणाला की मी आता तुला घटस्फोट देऊन तुझ्या घरी पाठवणार आहे आणि दुसरीकडे तुझी बदनामी करणार. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी त्या घरातून बाहेर पडले आणि माझ्या सासूला शोधू लागले. पण जसं मी घरातून पाय काढला, मी माझ्या दोन्ही कानांवर हात ठेवला, कारण जमीन पूर्णपणे हादरत होती. भूकंपाला सुरुवात झाली होती. मी तिथून जोरजोरात पळू लागले, कारण एवढा भयानक भूकंप मी कधीच पाहिला नव्हता. थोड्या वेळातच एवढा जोरदार धमाका झाला की माझे दोन्ही कान मी बंद करून पाहिले आणि मागे वळून पाहिले तर आमच्या घराच्या आजूबाजूच्या भिंती पडल्या होत्या आणि आमचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. जेव्हा मी ते दृश्य पाहिले तेव्हा माझे हातपाय थरथर कापत होते. त्यानंतर माझी नजर आकाशाकडे वर गेली. ते दृश्य पाहून असं वाटत होतं की यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिलं नसेल. कदाचित त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळालेली असेल. तेथून बाहेर पडली आणि माझ्या सासूचा शोध घेऊ लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. काही दिवसातच माझा सासरा माहीत झाले की त्यांची दोन्ही मुलं ह्या जगात नाही आणि लहान मुलगाही दोन्ही पायांनी अपंग झाला आहे. जो जिवंत होता पण तो काही बोलू शकत नव्हता. जेव्हा ही गोष्ट माझ्या सासूला कळून चुकली तेव्हा ती एकदम शांत झाली. 3 महिन्याच्या आजारपणानंतर माझी सासू व्यवस्थित झाली होती, पण माझा नवराही या जगाला सोडून निघून गेला होता, कारण त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. आता मी माझ्या सासूसोबत त्यांच्या दुसऱ्या घरात आनंदाने राहत होती, जे आधीच भाड्याने दिले होते.
आता आम्ही दोघी आनंदाने आमचं जीवन जगत होतो. परंतु माझ्या सासूबाईंची तिन्ही मुलं जिवंत राहिलेली नव्हती, कारण की देवाने त्यांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा लगेचच दिली होती. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, निशाच्या सासूबाईंनी त्यांच्या तिन्ही मुलांना प्रॉपर्टी नावावर करून द्यायला पाहिजे होती की नाही? यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.